हॅलो नमस्कार, मी आहे शीतल. स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. हॉस्पिटलला जायचं आहे, त्यामुळे मी आता थोडी तयारी करून घेते. फेसवॉश करून घेतला होता, आता मॉइश्चरायझर लावून घेते आहे. मॉइश्चरायझरमध्ये मी सेटाफिलचंच मॉइश्चरायझर वापरते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रेग्नन्सीमध्ये पण सेफ आहे. डर्माटॉलॉजिस्ट टेस्टेड प्रोडक्ट आहे. पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करून 5 मिनटं छान मसाज करून घ्यायचं आहे. इव्हिनिंगच्या टाईमला चाललो होतो, त्यामुळे मी सनस्क्रीन नाही वापरलं. डायरेक्ट मी जे आहे पॉन्डची BB क्रीम वापरते. डेली तर वापरत नाही, पण असं कुठे बाहेर जायचं म्हटलं तर मी थोडंसं वापरते त्यामध्ये. चेहऱ्यावरती पूर्ण थोडंसं असं डॅब डॅब करून घेतलं आणि त्यानंतर पूर्ण चेहऱ्यावरती मी ते छान स्प्रेड करून घेतलं. गळ्याला पण लावून घ्यायचं आहे, नाही तर चेहरा आणि गळा वेगवेगळा दिसतो. रोजच काय आपण हेवी मेकअप नाही करत, त्यामुळे मी कॉम्पॅक्ट नाही वापरले. डायरेक्ट मी टाल्कम पावडर वापरते. व्हाईट टोन ही रोज वापरते डेली बेसिसमध्ये मी. प्रेग्नेन्सीमुळे चेहऱ्यावरती हे पण येत आहेत, वांगचे डाग पण येत आहेत, म्हणजे पूर्ण गालावरती पिगमेंटेशन पण वाढतं आहे. त्यामुळे मी हेवी मेकअप करणं थोडंसं टाळतेच आहे. प्रेग्नेन्सीमध्ये कुठलंही प्रोडक्ट वापरताना पहिले ते प्रेग्नेन्सी सेफ आहे की नाही किंवा डर्मॅटॉलॉजी टेस्टेड आहे की नाही हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. नाही तर आपण कुठले प्रोडक्ट वापरतो आणि ते प्रेग्नेन्सी सेफ असेल की नसेल हे आपल्याला माहीत नाही राहत. कधी पण कुठलंही प्रोडक्ट वापरताना ते आपण पहिले चेक करून घेणं खूप महत्त्वाचं असतं, मग चेहऱ्याला लावायचं. स्टाईल करायचं म्हटलं तर मी केसांना ऑइल केलेलं होतं, त्यामुळे हेअरस्टाईल काही बसत नाही आहे आणि बाहेर पाऊस पण चालला आहे म्हटलं मग डायरेक्टली वरती केस राऊंड करून बांधून घेऊ आणि तसंच हॉस्पिटलला जाऊया. चला मग माझी झाली आता तयारी. मी आता चहा बनवते, मग आपण जाऊया हॉस्पिटलला. तयारी करून झालीच आहे, तर मी आता चहा बनवते, कारण चहासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. कारण की शरीरामध्ये शुगर वाढली आहे, त्यामुळे डॉक्टरांनी चहा पिण्यास मनाई केलं आहे. पण तरी म्हटलं पावसामुळे खूप चहाची तलप येते, तर पहिले चहा पिऊन घेऊ आणि उद्यापासून जर डॉक्टरांनी चहा बंद सांगितलं तर उद्यापासून चहा असंही नाही घेता येणार आहे. त्यामुळे मी आता चहा पिऊन घेते पहिले. चहा बंद सांगितला तर बंदच केला पाहिजे, कारण विनाकारण आपल्याला त्रास होण्यापेक्षा न पिलेलाच बरा. पण वातावरणामुळे चहाची खूप तलप येते, त्यामुळे मी आता चहा घेते. चहा रेडी झाला आहे, तर आता तुम्ही पण या चहा प्यायला. पण मी चहामध्ये साखर कमीच टाकली आहे. फायनली हॉस्पिटलला पोचलो. आमच्या आधी बरेच नंबर होते. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.